हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज सकाळपासूनच वातावरणामध्ये आपल्याला चांगलाच बदल पाहायला दिसत आहे आणि बऱ्याच भागामध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. हां, आज आहे 6 ऑगस्ट 2025. हो, हो. तर शेतकऱ्याला म्हणा हं. आणि आज दुपारपर्यंत आणि उद्या दुपारपर्यंत एक काम करायला वेळ आहे. हो. 7, 8, 9, 10 तास चांगलाच पाऊस येणार आहे. 8, 9 आणि 10 तारीख ऑगस्ट. तसं 11 पर्यंत आहे, 12 पर्यंत. हो का? आणि त्याच्यानंतर मग 14 ते 18 तर मग मुसळधार आहे. 14 ते 18 मुसळधार पाऊस आहे. हो. हं, हं. मग सर आता हे जे पाऊस आहे 8 ते 13 तर मग हे हां, कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार समजा? हे आता काल सांगितलं होतं ना आपण समजा. आता तर दक्षिण सोलापूरकडे सुरू झाला बघा. सोलापूर चालू आहे, लातूर चालू आहे, बीड हो. चालू आहे. हो, इकडं सांगली चालू आहे, सातारा चालू आहे. हो, आणि इकडं कोल्हापूर चालू आहे. हो, कर्नाटक फुल चालू आहे. हो. नांदेडला काल पडला. बरोबर आहे. आता आज राहिलाच राहिला. पुन्हा आज बऱ्याच ठिकाणी आज पुन्हा आणखीन पुढं सरकणार आहे. हो का? हो. आता सर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं, की सर आम्हाला बरेच दिवस झाले पाऊस नाही म्हणजे पाऊस झाला होता मागे परंतु एकदम रिमझिम स्वरूपाचा होता. तर आता हे जो पाऊस येणार आहे बुवा तर हे आम्हाला चांगला होणार की रिमझिम स्वरूपाचा होणार? नाही, नाही चांगला पडणार. उलट विदर्भाला मुसळधार पडणार आहे. हो का? म्हणजे 13 ते 18चा. हां, आणि हां, हां. हे शेतातून पाणी बाहेर निघणार. पण याच्यामध्ये विजाचं प्रमाण आहे म्हणा. विजाच प्रमाण आहे नाही का? विजा आणि वारं पण आहे याच्यात. बापरे! तर सर असं तुम्ही शेतकऱ्यांना असं विदर्भ आभाळ येईन का हं. काळोकुट्ट आभाळ येईन असं की अंधार पडल्यासारखं. हो का? हो, तसा पाऊस येणार. हां, हां, हां. आता सर तुम्हाला तर माहीतच आहे, की तुम्ही जिल्हा-वाईज बऱ्याच वेळेस आपल्याला अंदाज देता. तर यावेळेस बी जिल्हा-वाईज अंदाज द्या म्हणजे मराठवाड्यात कसा राहील, विदर्भात कसा राहील, कोकणामध्ये कसा राहणार? सुरुवातीला पूर्व विदर्भ घेऊ. हो, हो. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ हां, यांना 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत. हां. आता त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. हो. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजच सुरू होईल. हां, हां, हां. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सुरू झाल्या बघा. सगळीकडे सुरू झाला आणि त्यांना आजपासून हं. आज खूप जोरात पडेल. हो का? आजपासून ते त्यांना 11-12 तारखेपर्यंत. हां, हां. त्याच्यानंतर मराठवाडा. हां. मराठवाड्यात देखील आजपासूनच सुरुवात होणार आहे. म्हणजे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी, संभाजीनगर, हं, हिंगोली हं. तिकडं अ, आजच सुरुवात होईल. आजपासून ते 11 तारखेपर्यंत आणि 14 ते 18 आपलं अतिवृष्टी. मोठा होईल मराठवाड्यात देखील. हो, हो. आता पश्चिम विदर्भ. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, हं. अमरावती, यवतमाळ, वाशिम, हां. बुलढाणा हं. अ, या जिल्ह्यामध्ये 8 तारखेपासून म्हणजे 8 आज ऑगस्टपासून तर 13 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस आणि मग हो, नंतर 8 ते 12 तिकडं हो आणि का? 14 ते 18 मग खूप पडेल तिकडं पश्चिम विदर्भात जाऊन. हो का? हो. आणि राहिलं मग आता ते जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, निपाट हां, हां. तिकडं काय होईल हं. 9 तारखेपासून तिकडं पाऊस येईल. 9 तारखेपासून. हो, तिकडं. हां, हां. मात्र आता ज्या शेतकऱ्यांना कमी पाऊस झाला त्यांना आता काही चिंता करायची गरज नाही. म्हणजे त्यांना पूर परिस्थिती पाहायला मिळेल. बरोबर ना? हो. हो का? जिथं नाही पडला तिथं सुद्धा पडून जाणार आहे. हो का? म्हणजे याच्यामधून आता भाग सुटणारच नाही. हो. सर काही जणांच्या माध्यमातून असं बी सुद्धा सांगण्यात येतं, की 7-8 जिल्ह्यांना काही खंड राहणार. त्याविषयी काय सांगणार? कोणते जिल्हे? नाही त्या असं बरेच यूट्यूबवर थंबनेल लावून म्हणत आहे, की नाही, नाही. बुवा काही नाही. चूक आहे ती. हो का? खंड कुठंच पडणार नाही. तुम्हाला सांगितलं ना हॅलो, हां, हां. त्या महिन्यात 2 पाऊस पडणार. आपली तारीख कोणती तुम्हाला दाखवलेली आपण? हो, हो. तुम्ही तारीख सांगितलेली आहे. 14, 15, 16, हो. 17 आपली बरोबर आहे आणि शेवटचा 30,000 आठवडा. गावाला पाऊस पडणारी. आणि ऑगस्ट महिन्यात त्याच्यानंतर शेवटचा 25, आठवडा. 26, 27, 28 हो. ऑगस्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे. हं. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओत बी सुद्धा सांगितलं होतं, की 5 तारखेला तांबडं आभाळ होणार आणि काल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तांबडं आभाळ झालं होतं. झालं का नाही? हो, हो. मी तुम्हाला फोटो सुद्धा काढून ठेवलेले आहे, पण मी पाठवायचं थोडं बोललेलं होतो. मी तुम्हाला ते पाठवून देणार नंतर किंवा हो. व्हिडिओमध्ये बी ॲड करून टाकणार. हो ना. मी तर काल ठेवले ना रीलमध्ये टाकून दिलेलं आहे. हो, हो, हो. बरोबर आहे. सर जायकवाडीचं समजा काय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर त्या